जेव्हा भाजपवाले म्हणतात आम्हाला मत द्या आणि इकडे तर सामना कोणामध्ये, ह्यांच्याकडे तर उमेदवार नाहीये, आपलेच गद्दार पोरं घेऊन त्यांनी कडेवर घेऊन ते फिरतात सगळीकडे. म्हणून मी जे काय म्हणतो ना की भारतीय जनता पक्षाला राजकारणामध्ये पोरच होत नाही, त्यांना दुसऱ्यांची मुलं पळवावी लागतात. इकडे एक अनिल देसाई सारखा चारित्र्यवान माणूस मी तुम्हाला उमेदवार म्हणून दिलेला आहे. अनिल देसाई यांचे राज्यसभेतले व्हिडिओ करायचे तुम्ही पाहिले असतील, पण समोर जो उमेदवार आहे त्याचे दुसरे पण व्हिडिओ तुमच्याकडे आले असतील. काय म्हणालात? रेवण्णा, रेवण्णा काय, रेवण्णाने काय केलं? रेवण्णा कोण? तो कर्नाटकामधला बलात्कारी ज्याच्याकडे काय अशा फिल्म वगैरे होत्या, तसा इथला उमेदवार आहे समोरचा, असं म्हणता तुम्ही? मी नाही बघितला, पण म्हणजे एवढं सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय. मग तुमचा प्रतिनिधी जो देशातल्या लोकसभेत जाणार तो रेवण्णा पाहिजे का शुद्ध चारित्र्याचा अनिल देसाई पाहिजे? हा विचार तुम्ही करायचा. काय रे, तुम्हाला पण मी विचारतो, तुम्हाला कोण पाहिजे? आपला हाच पाहिजे ना. मग काय प्रचार कशाला करायला पाहिजे? हे सगळे असे चारित्र्यहीन, गद्दार, भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काय ते पूर्ण पडत नाही. म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी एक आडनावाचा पाहिजे, तो सुद्धा घेतलाय भाड्याने. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.